माझं ठाम मत आहे, शेतकरी काय कुठला श्रीमंत नसतो, काय नसतो, तो असंच काटकसरीने जगत असतो. त्याने 100% हे प्रॉडक्ट वापरावं मी सांगतो म्हणून. नाही रिझल्ट आला त्याने माझा फोन नंबर पत्ता टाका, त्याला मी पैसे देतो. त्याला रिझल्ट नाही आला तर तुमच्या परस्पर. हो. म्हणजे एवढी गॅरंटी आलेली तुम्हाला? एवढी गॅरंटी सांगतो ना, मी काय मोठा श्रीमंत माणूस नाही. ते शेतकऱ्याने माझं ऐकून वापरावं, फक्त तुम्ही सांगताल तसं वापरावं. त्यानं नाही रिझल्ट आला तर मी त्याचे पैसे देणार. त्याने फक्त म्हणायचं बा मला रिझल्ट आला नाही, मी स्वतः पैसे माझ्या पदरचं देणार. म्हणजे डायरेक्ट तुम्ही आता गॅरंटीच घेऊ शकता? गॅरंटी गॅरंटी गॅरंटी. रिझल्ट तसं आहे, समोर बघा तुम्ही. पाणी बघा तुम्ही, मागच्या 4-5 दिवसापूर्वी पाऊस पडलाय. आपण जिथं उभा राहिलो इथपर्यंत पाणी होतं काल परवा. हो ना? हो, बघा हे कंगोर दिसत होतं पाण्याचं, हा. इथपर्यंत पाणी होतं. राम राम. नमस्ते. तुमचं नाव सांगा संपूर्ण? मंगेश गोरख भामे, मुक्काम पोस्ट मावडी कप, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. गुलाब शेतकरी बरोबर ना? ते म्हणता का वॉटर सोल्युबल शिवाय शेतीच होत नाही, दाणेदार शिवाय शेतीच होत नाही, काय बोलायला याच्यावर? काय नाही, मी सगळं वॉटर सोल्युबल मग 700-800 रुपयाचं वॉटर सोल्युबल आठवड्याला सोडले. आठवड्याला 800 रुपयाचं वॉटर सोल्युबल सोडले. त्याचा काही बिलकुल रिझल्ट नाही. आता जसं तुमचं मला वाटतं 20-25 दिवस झालं प्रोडक्ट वापरतोय, गणपती बसायच्या आधी कार्बन आणि ते सगळं. हा, तसं 1 ग्रॅम सुद्धा मी वॉटर सोल्युबल वापरलं नाही. बोला, काय बोलताय? 1 ग्रॅम सुद्धा वापरलं नाही. म्हणजे वॉटर सोल्युबल नाही, दाणेदार नाही, कुठलंच नाही. युरिया मिक्सर बिलकुल नावच घ्यायचं नाही, स्प्रे वगैरे काहीच नाही, बिलकुल नाही. आता हे क्षेत्र किती सर गुलाबाचं? 1 एकर क्षेत्र. 1 एकर क्षेत्र आहे का? हो. टोटल शेती किती आपल्याला? 3 एकर शेती. काय काय करता आपण? गुरांचं नेपियर 1 आहे, गुलाब 1 एकर, अर्धा एकर डाळिंबे. अच्छा. आता आपण हा जो प्लॉट बघतोय गुलाबाचा बरोबर ना? हो हो. हा किती वर्षाचा प्लॉट आहे? हा मार्च मध्ये लावला होता, मार्च 24 ला. 24 ला? हो हो हो. मला सांगा आता याला अगोदर समस्या काय काय होती? समस्याची वाढ होत नव्हती हा. आणि फुटवं व्यवस्थित कुठं तरी 1-2 फुटवं होतं. बर. कुठं तरी 1-2 असं म्हणजे झाडाच्या ताकदीने निघायचं. शेणखत भरपूर भरलं तरी काय रिझल्ट भेटत नव्हता. बर. बाकीचं औषधं ही सांगल ती सोडत होतो, काय उपयोग नाही झाला त्याचा. पण तुमचं ती ग्रीन शिल्ड आणि कार्बन ग्रीन लाईफ पण ती ही कुठली 4 किलोची बॅग कुठली ती? ग्रीन लाईफची. हा, ग्रीन लाईफच्या. मग त्याचा रिझल्ट छान आहे, 1 नंबर रिझल्ट आहे. डावण्यावर बी काम करता येते. काय बोलता, डावणी पण होता प्लॉट मध्ये? प्लॉट पण डावणी आलता. डावणीचं मी डावणीचं उपचाराने तुमचं ही संगत चालू होतं. पण जोडीदाराच्या बागेत बी तसंच होतं. पण त्याच्या बागेत जिथं डावणी झालाय ती अजून काडी तशीच आहे मोकळी. आपल्या बागात फुटवा आहे काडीला. म्हणजे तुमचा डावणी क्लिअर झाला प्लॉट? डावणी क्लिअर होऊन डावणी थांबला बी, आणि जिथं डावणीची पानगळ झाली तिथं फुटवा बी निघाला. नवीन पत्ती निघाली? नवीन पत्ती, नवीन फुटवा निघले त्याला अनेक असं. बर बर बर. म्हणजे 100% तुम्हाला रिझल्ट मिळालाय? 1 नंबर रिझल्टचा काही विषयच नाही घ्यायचा. आता ह्या गावामध्ये गुलाब शेती किती आहे? मावडी कपात मी एकटाच पाहिला फर्स्ट. तुम्ही डेअरिंग केली? हा, डेअरिंग केली. जोडीदाराच्या सांगण्यावरून केली. त्याच्या पट्ट्या वगैरे बघितल्या, चर्चा केली, तर मग ऊस होता या क्षेत्रामध्ये मी लावला होता. बर. ऊस 3 महिन्याचा ऊस मी काढून टाकला, बकऱ्यांना चारला. सरी मोडली, दुसरी सरी काढली, त्याच्यात गुलाब लागवड केली. आता ही काडी किती टोटल? काडी 7,000 काडी. बोल्डेक्स आहे? बोल्डेक्स. आता आपण तुमचं जर मागं बघितलं तर फुल पाऊस झालेला आहे वर्षी बरोबर? पाऊस कुठला तवा? 4 दिवसापूर्वीचं पाणी येते. 4 दिवसापूर्वीचं पाणी? 4 दिवसापूर्वी. आता आटत आला तर मी जिथं उभं राहिलो त्याच्या बी खालीपर्यंत पाणी होतं, पण ते आटत मागं सरलंय. अच्छा. म्हणजे फुल पाऊस झालाय? फुल पाऊस म्हणजे आता आले ह्याच्यातनं पाणीच बाहेर निघलं नाही डायरेक्ट. हा, बघा ना तुम्ही, दिसते की तुम्हाला पाणी. आता मी जिथं उभं राहिलो खाली पाय खाली दाखवा घेतो, कांगोर तुम्हाला दिसते. तिथपर्यंत पाणी होतं, ते आटत मागं सरत गेले पाणी. आता एवढ्या पावसामध्ये तर तुम्हाला समस्या आली पाहिजे प्लॉटला? नाही समस्या. बघा की तुम्ही, आता इथून तिथून हिरवागार प्लॉट आहे, जिथं पाणी आहे तिथं सगळं पिवळं नाही. पुढे जाऊन बघा तुम्ही. म्हणजे 1 नंबर रिझल्ट मिळाला? रिझल्ट 1 नंबर. तुमचं उत्पादन बी छान आहे. शेतकऱ्यांनी माझं तर म्हणणं आहे ही वापरावं. 100% वापरावं, अगदी काही अडचण नाही. आता माझा हे दुसराच फ्लॅश आहे. आता फ्लॅश बी संपत आलाय. आता तुम्हाला वापर करून किती दिवस झाले? वापर करून 22 ते 25 दिवस झाले असतात. म्हणजे तुम्हाला 20 ते 25 दिवसामध्ये एकदम छान रिझल्ट मिळाला? 1 नंबर. सांगतोय ना, ती डावण्या ती काळा टिपका होता का, जी पानगळ झाली का तिथं सगळं फुटवा. आता तुम्हाला आत्ता बी दाखवा तुम्हाला. ही दाखवा, ही काय त्याच अशी. म्हणजे तिथं डावण्या झालता, म्हणजे नुकताच व्हायला लागला होता. सर्व क्लिअर झालं? सगळं क्लिअर झालं. आता जोडीदाराच्या ह्यांनी मी बुरशीनाशक वापरली, तुमचं बी वापरलं. रिझल्ट कशाचा आला? माझ्या हिशोबाने तुमचा आला, कारण जोडीदाराच्या बागात त्या काड्या तशाच मोकळ्या आहेत, माझ्या बागात ते फुटवं निघलं.
फुटवा निघालाय, फुटवा निघाला म्हणजे कळी निघली, संपला विषय. कळी निघाली. हा आता मला सांगा, आज गुलाबामध्ये खूप समस्या राहिल्या बरोबर ना? लय समज थ्रिप्सन हिन काय त्याचं काय आता किती समस्या होती थ्रिप्सची? 100% थ्रिप्सची समस्या आता फुल क्लिअर होत आली ती, क्लिअर दाखवा फुल झूम करून ही काय आहे बघा बरं. एकदम कडक आहे. अजून काय पाहिजे? म्हणजे एकदम आज तुम्ही निवांत आहे का? निवांत नाही, समाधानी शेतकरी, समाधानी, औषध क्लिअर आहे सगळं. एकदम क्लिअर आहे. हा काय नाही अडचण, पैसे जातात पण पैसे बी काय लय जात नाही, 6-7 हजार रुपयात एक महिन्याकडे येतो. म्हणजे एक महिन्याचा खर्च पण कमी आहे. हा लय कमी, लय कमी. आता याला खालून कार्बन किती दिली होती कॅन? 5 लिटरचं कॅन होतं, 2 टप्प्यात दिलं, 2.5 लिटर दिलं. आणि ती ग्रीन लाईफची बॅग 4 किलो. म्हणजे ती 2 वेळा दिली. तेच की 5 लिटर कार्बन मी घेतलं होतं बरोबर. तुमच्याकडून. ग्रीन लाईफच्या 2 बॅगा होत्या, हम्म. तर ती 2 टप्प्यात वापरलं. ग्रीन लाईफची एक बॅग आणि 2.5 लिटर कार्बन एकदा सोडलं. हम्म. परत त्या Green ग्रीन Shield. शिल्ड आणि त्याचं 2 फवारण्या झाल्या. हा. आणि ही करस्तोर गेलं 15 दिवस. अच्छा, म्हणजे तुम्ही सर्व स्प्रे मध्ये पण आपले शेड्यूल वापरले? हा 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 क्रॉप शिल्ड वगैरे सर्व? क्रॉप शिल्ड, राईट राईट, बरोबर ना? हो हो हो. हा, म्हणजे आता मला सांगा, हे तंत्रज्ञान जर भेटलं नसतं तर आज काय कंडिशन असते प्लॉटची? आज कंडिशन आता ही शेतकरी जर बघत असतील तर ही पाणी 4-5 दिवशी आज हा. तिथलं सगळं पिवळं पडलं असतं खालचं, डाळिंब गुलाब राहिलंच नसतं. राहिलंच नसतं. हो. तुम्हाला वाटलं तर माझ्याकडे मी जाऊन तिथं झूम करून दाखवतो. आता तुमच्या मित्राचा पण प्लॉट आहे तुमच्या बरोबरच, हो हो. त्यांनीच तुम्हाला गुलाब लावायला सांगितले? त्यांनी त्याच्यामुळेच लावलं मी. म्हणजे ते तज्ञ आहे, तो फार तज्ञ, पण त्यांचा प्लॉट फेल झाला, त्यांचा प्लॉट फेल आहे, पूर्ण फेल आहे. आणि तुम्ही तज्ञ नसून तुमचा प्लॉट. तुमची आमची योगायोगाने गाठ पडली. म्हणजे तुम्हाला 100% एकदम मस्त रिझल्ट नाही मिळाला. ना, छान रिझल्ट, छान आहे. माझं तर ठाम म्हणणं आहे, कुठलाही गरीब असो, शेतकरी असो, श्रीमंत शेतकरी असो, त्यांनी वापरावं. वापरावं. एकदा वापरा, परत वापरू नका. पण त्याला म्हणलं नको वापरू, तरी ते वापरणार परत. फक्त म्हणजे- त्यांनी एकदा वापरा. 7,000 रुपये मी सांगतोय म्हणून अक्कल खाती टाकावं त्यानं, हा, मी सांगतोय म्हणून. आणि परत त्यांनी नको वापरू म्हणलं तरी ते तुमचं हुडकं देणार, मला द्या म्हणणार. द्या म्हणणार. हा, आता हा इथून जेजुरीचा गड किती लांब आहे? 9 किलोमीटर जेजुरी 9 आम्हाला. किलोमीटर आहे, हो, म्हणजे जवळच आहे. जवळचे जवळचे. आता या वर्षी सर्वीकडेच पाऊस झाला बरोबर ना? भरपूर पाऊस झाला. पावसामध्ये लोकांचे प्लॉट पिवळे पडले. पिवळे नाही, काय पानच राहिलं नाही झाडावर. काय बोलताय? हा, पानच राहिलं नाही झाडावर लोकांच्या. खराट झालं झाडांचं अख्ख्या. आपल्या झाडांचं बघा, झूम करून दाखवा शेतकऱ्यांना. म्हणजे एकदम पान एकदम चमकू राहिलं बरोबर ना? हो, 100% पान चमकू राहिलं. आणि ही जी पान आहे का पत्ती आहे हा, हा. पानाची, पहिली उंदराच्या कानागत पानं होती, म्हणजे आता रुंद झाली. रुंद पानं बी रुंद झाली. तरी मी आता दुसरा डोस आताशी सोडला. आता हो का ही पान, असं पान मला बघाय बी नव्हतं. काय बोलताय? ही बारकी पानं दिसतात का अशी, हा हा, ही उंदराच्या कानागत आम्ही त्याला म्हणतो, ती बारकी पानं होती. तुमची आहे ना अशी रुंद रुंद पानं झाली. हिरवागार प्लॉट झाला, काही अडचण नाही. इतका पाऊस पडला, म्हणजे 24 तास ते टिप 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 चालूच आहे, तरी काय प्रॉब्लेम नाही आला. एकदम निवांत आहे. निवांत निवांत निवांत, काय चालतं. आता मला सांगा, आजपर्यंत तुम्ही भरपूर रासायनिक खतं वगैरे वापरलेलं असेल ना? जी सांगाल ती, मी तर नवीन आहे, जी सांगाल ती वापरायचं. काय हा, बोलताय? एवढे काय? वापरले? 1800 रुपयाला फक्त अर्धा किलोची आणले पावडर. पावडर हा. तरी रिझल्ट मिळाले नाही? नाही भेटला रिझल्ट. बोला, ह्या तंत्रज्ञानमध्ये आणि बाकीच्या तंत्रज्ञानमध्ये काय फरक आहे? ही थोडस जैविक मध्ये आहे, ऑर्गेनिक ऑर्गॅनिक मध्ये आहे. रिझल्ट पण रिझल्ट एक नंबर आहे. आणि ह्याच्यामुळे काय शरीराला, माणसाला धोका नाही. म्हणजे आता मला सांगा, असं जर गुलाब पिकवलं हा. तर प्रत्येक शेतकरी आनंदी राहणार आहे, 100% आनंदी, समाधानी राहणार तो. समाधानी राहणार आहे. 100%. काय सांगाल, जे शेतकरी गुलाब शेती करतात किंवा इतर फुल शेती करतात त्यांना? त्यांनी 100% ही प्रोडक्ट वापरावं. हा. मी सांगतोय, मी एक साधारण शेतकरी आहे. हम्म. मी सांगतोय म्हणजे एकदा त्यांनी वापरावं, परत त्यांनी वापरूच नाही. त्यांना जरी म्हणलं ना परत नको वापरू, तरी ती थांबणार नाही. तर ती तुम्हाला हुडकत येणार, तुमच्या कोणते प्रॉडक्ट वापरणार. म्हणजे कुठल्या पिकाला वापरा, तो गुलाबाला चालते म्हणल्यावर, डाळिंबाला, परत तुमच्या झेंडूला, सगळ्या पिकाला चालणार, 100% चालणार ती. म्हणजे तुमचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे आता? 100% वाढला. 100% समाधानी आहे मी त्यात. पैसे गेलं पण व्यवस्थित रिझल्ट आहे, छान रिझल्ट आहे. हो. आता बाकीचं तुम्हाला दुसऱ्या गावात नेऊन दाखवतो, त्यांचं काय झालंय. त्यांचं आणि आमचं सेम पाऊस आहे, काहीच बदल नाही. पण तरी त्यांचे प्लॉट खराब झाले, पूर्ण खराब झाले. आता मातीमध्ये काय बदल झाला ते कार्बन ग्रीन लाईफ दिलं? मऊ माती जाणवते, अशी जागी अशी बोळ दिसते त्या मातीला. हा, म्हणजे भुसभुशीत झाली. भुसभुशीत मऊ माती. पाय तोडाय जरी आपण फुल गेलो, चुकून पाय पुढे गेला तरी हा. असं पाय रवतोय. पहिले कडक असायची ना माती? कडक खरट असले टाईप. अच्छा, म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदाच गुलाब लावला? फर्स्ट टाइम ऊस काढून गुलाब लावला मी, जुडे सांगेन. बोला. हो. बर, म्हणजे एक तुम्हाला, म्हणजे सर्व प्रकारचे, जसं तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले ते सर्व रिझल्ट तुम्हाला पण मिळाले? हो, 100%. तुमचं जे रिझल्ट बाकीचं बघितलं ना युट्यूबला, हम्म. तसंच रिझल्ट मला बी आहे. तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? माहिती एक जोडीदार होता, ज्यांनी लावायला लावलं होतं ना, बाबा रोटे म्हणून, त्यांनीच मला तुमचा नंबर दिला. बर. आणि
योगाने त्यांनी नाही मागवलं, मी मागवलं. हो, पण मला फायद्यात आलं. फायद्यात आली. हा. म्हणजे जे तज्ञ आहे त्यांनी त्यांनी- नाही मागवलं, त्यांनी त्यांनी फक्त नाही मला मागवलं. चर्चा केली, सुचवलं. हा. त्यांनी सर्च केलं तुम्हाला युट्यूबवर. बर आणि त्यांनी मला म्हणले असं असं नवीन प्रोडक्ट आले, बरं आहे, असं आहे, तसं मागू आपण, असं करू. म्हणलं मी मागवतो. ते म्हणलं मी मागवतो. त्यांनी मागवलंच नाही. हा आणि त्याचा भाग आता संपला विषय. डायरेक्ट डायरेक्ट विषय त्याचं 7 किलो आणि 6 किलो आता सध्याच्याला माप आहे. फक्त हा, माझं परवा दिवशी 80 किलो होतं. म्हणजे तीन दिवसापूर्वी 80 किलो होतं. हा हा कालच्याला 56 किलो, आता उद्याच्याला माझ्या 80-85 किलो गावल. म्हणजे खर्च कमी झाला, तोडे वाढले, तोडे वाढले आणि क्वालिटी बी छान. क्वालिटी कशी क्वालिटी एक नंबर क्वालिटी, काहीच नाही. फुलाची साईज वाढली. साईज आता आपला हा दुसराच फ्लॅश आहे. महत्वाचा मुद्दा काय आहे, मार्च मध्ये लावले मी, दुसराच फ्लॅश आहे हा फक्त माझा. दुसरा स्प्लॅश हा, दुसरा फ्लॅशला एवढं रिझल्ट छान आहे, जबरदस्त रिझल्ट आहे. अगोदर अशी क्वालिटी मिळायची का? बिलकुल नाही, सांगतोय ना, बारीक बारीक फुलं म्हणत, ती झाडं बारीक आणि सगळी. ह्यानी काय ग्रीन लाईफ पण कार्बन, त्याने झाडं बी वाढली, कळीची संख्या वाढली, सगळंच व्यवस्थित झालं, त्याच्यात झालं. काय वाटतं आज शेतकऱ्यांना विषमुक्त शेती करण्याची गरज आहे का आज? 100% गरज आहे, 100% गरज आहे विषमुक्त शेतकरी शेती. तर म्हणता का केमिकल वापरावं लागतं, केमिकल शिवाय शेती होत नाही, काय बोलायला याच्यावर? मी केमिकलच आणायला चाललो होतो. हा. 8,000 रुपये, 8,300 माझं हे होतं, बजेट होतं. हा. डोस भरायचा होता मला. हा. जोडीदाराने सांगितलं काडी मजबूत होईल, कडं वगैरे वगैरे सांगितलं, फुलाची संख्या वाढेल. मग त्याच्यावर चर्चा होता तो बोलता म्हणला नवीन प्रोडक्ट आलंय कार्बनचं. तर मग त्याच्यावर चर्चा केली, मग मी मागवलं, त्यांनी मागवलं नाही. आता त्याचं 7 किलो 10 किलो माप आहे आजचं, आणि माझ्या आधीची बाग आहे त्याची. काय बोलताय? हा, माझं माप 80 किलोचं माप आहे. दुसराच फ्लॅश हा. दुसरा स्प्लॅश हा, म्हणजे तुम्ही केमिकलचा डोस आणायला चालले ते 8,000चा 8,000चा कॅन्सल केला. कॅन्सल केला. तुम्हाला फोन केला, तुम्ही चर्चा केली, तुमचं जरा विचार पटलं, पण मी तुम्हाला ते, तुम्ही नाही मला बोलला बरोबर आहे. फोन पे करा आणि त्याचं हे पाठवा. मी तुम्हाला पाठवलं, 2-3 दिवसात ती मला प्रोडक्ट भेटलं आणि वापरलं. चालेल चालेल, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. भामे मंगेश गोरख, मुक्काम पोस्ट मावडी कप, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. चालेल, धन्यवाद सर. ओके ओके.